तर इथे वाजलेले आहेत पहाटेच्या 5 आणि झालेली आहे माझ्या दिवसाची सुरुवात. तर रोज ही सुरुवात 3:30ला होते, पण आज ना 5ला उठले होते मी. तर फ्रेंड्स, हॅलो, कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, पहाटेची 5ची वेळ आहे आणि आत्ताच साहेब त्यांच्या कामावरती गेले आणि त्यानंतर मी किचनमध्ये आले तर चेक केलं तर सगळं एकदम क्लीन ठेवलं होतं. आणि रात्री ना एवढं काही क्लीन केलं नव्हतं मी, कारण की जेव्हा आमचं झालं ना, जेवणाच्या नंतर नळाला चेक केलं तर पाणी केलं होतं. त्यामुळं ना मग जेवणाची जी काही भांडी होती ती तसंच मी वॉश बेसिनमध्ये ठेवले होते. म्हणजे मुसरं काढून फक्त धुवून ठेवलं होतं आणि तसेच भांडे होते. आणि मग मी झोपून गेले आपलं. आणि नंतर मग अनुताईने म्हणजे थोड्या वेळाच्या नंतर पाणी आलं वाटतं, तेव्हा मग अनुताईने पूर्ण भांडे वगैरे घासले. आणि त्यानंतर तिच्या ना लक्षात आलं की आम्ही शनिवारी ना म्हणजे दिवसभर आम्ही दोघी मायलेकीने स्वच्छ केलं होतं सगळं, पण हे जे मसाला ऑर्गनायझर आहे ना ते राहिलं होतं फक्त फ्रीजच्या वरती स्वच्छ करायचं. तर ते तेवढं राहिलं होतं. तर तिने ना म्हणजे सगळे भांडे पण घासून घेतले जेवणाचे आणि त्यानंतर हे मसाला ऑर्गनायझर पण स्वच्छ घासून धुवून घेतलं. याला ना घासायला खूप वेळ लागला असेल तिला, कारण की खूप डस्ट जमा झाली होती त्याच्यावरती. कारण मी कधीच वापरत नाही ते, आता भरपूर दिवस झालं ना त्याला मी वापरतच नाही. हे 2-2 माझ्याकडे मसाल्याचे डबे आहेत ना, आता अख्खा मसाला ठेवण्यासाठी वेगळा डबा आणि पावडरचे मसाले ठेवण्यासाठी वेगळे डबे असे आहेत ना, त्यामुळं ते मसाला ऑर्गनायझर वापरायचं ते राहूनच जातं. त्यामुळे ते तसंच ठेवलं होतं फ्रीजवरती आणि खूप घाण झालं होतं ते. आणि आता मी ते भरण्या ना चेक केल्या, ह्या छोट्या-छोट्या भरण्या ज्या आहेत ना त्या चेक केल्या, तर त्याच्यामध्ये ना काही भरण्यांमध्ये थोडं पाणी होतं. त्यामुळं ना मी उलटं असं ते भरण्या अडकावल्या स्टँडला आणि ठेवून दिल्या. कारण की असं ठेवलं ना मग ते इकडं-तिकडं पडणार, पुन्हा ते पाणी काय निघणार नाही व्यवस्थित. त्यामुळे ते ना स्टँडलाच व्यवस्थित असं उलट्या लावून ठेवलं मी, जेणेकरून सगळं पाणी जे आहे ते बाहेर असं निघून जाईल, म्हणजे जे काही पाणी आहे ते. त्यानंतर चहा गरम व्हायला ठेवला आणि आता भाजीची तयारी करते. तर फ्रेंड्स, आता तुम्ही म्हणत असाल की म्हणजे एवढ्या उशिरा का मी स्वयंपाकाला सुरुवात केली, कारण की ना आज साहेबांना डब्बा दिला नाही. तर ॲक्च्युली झालं असं की साहेब ना आज कामाला जाणार नव्हते. ते बोलले की आज नाही जाणार, कारण की पाऊस चालू आहे जास्ती, त्यामुळं नाही जाणार असं बोलत होते. पण ते ना अचानकच ते बोलले की नाही जातो म्हणून. मग 4:45ला उठले. त्यानंतर मग त्यांना अंघोळीला पाणी वगैरे गरम करून दिलं, चहा गरम करून काही चहा बनवून दिला आणि त्याने अंघोळ केली, चहा वगैरे पिला आणि ते गेले तसेच बिगर डब्याचे. तर आता इथे वैभवदादाच्या डब्याची तयारी चालू आहे आणि वैभवदादाला इथे अंघोळीला पाणी ठेवलेलं आहे. तर आता त्याला उठवण्याची वेळ झालेली आहे, म्हणजे 5:30 झालेले आहेत. तर थोड्या वेळाच्या नंतर त्याला उठवेन. तोपर्यंत इथे ना मी पालक ना आज पालकचा गरगटा करणार आहे, कारण की अन्नूताई पण खाते पालक आणि वैभवदादा पण खातो आणि साहेबांना पण ते आवडतं. त्यामुळं ना पालक नीट करून ठेवली होती रात्रीच. तर आता उठल्या मग अगोदर धुवून घेतली पाण्याने स्वच्छ. त्यानंतर मग त्याला कट केलं, कारण की ना पालक आता सगळ्यांना माहितीच असेल की कुठलीही भाजी ना कट करायच्या अगोदर धुवायची असते आणि कट केल्याच्या नंतर जर भाजी जर धुतली तर त्यातले जे काही पोषण तत्व वगैरे असतात ते सगळं निघून जातात भाजीमधले. त्यामुळं ना कट करायच्या अगोदरच भाजी धुवून घ्यायची आणि त्यानंतर कट करायची. तर पालक कट करून घेतली आणि कुकरमध्ये घेतली पालक. त्यानंतर टोमॅटो एक घेतला कट करून आणि थोडीशी तूर डाळ घेतली 1 वाटी, म्हणजे आमची जेवढी रोजची लागते तूर डाळ तेवढी घेतली आणि पाणी यामध्ये टाकलं जेवढं लागतं तेवढं. आणि आता याला ना कमीत कमी 2 ते 3 शिट्ट्या करून घेणार आहे, जेणेकरून एकदम स्मूथ असं डाळ पण शिजेल आणि पालक पण व्यवस्थित शिजेल. तर 2-3 शिट्ट्या करून घेते. आणि ना डब्याला मात्र वैभवदादाला ते चीज पराठा देणार आहे मी. आणि आता जाताना तो खाऊन जाईल पालक वगैरे, पालक, चपाती, भात वगैरे खाऊन जाईल. आणि जर त्याला म्हणजे अन्नूताई पण
दुपारच्या टायमाला वगैरे किंवा सकाळच्या टायमाला वगैरे काही चपाती वगैरे चुरून खाते, असं जर पालक वगैरे बनवली तर तिला. आणि दुपारच्या टायमाला पण भातासोबत पण होईल पालक. तर आता इथे ना मी पीठ मळून घेते. तर पीठ मळायचं ना, हे वाडगं जे आहे ते पोटमाळ्यावरती ठेवलं होतं आणि ते मी आत्ताच काढलं आहे. कारण की कधी कधी ना म्हणजे असं कंटाळा आला भांडे वापरून वापरून, तर ते वरती ठेवून देते मी. आणि त्यानंतर मग काहीतरी काढायला ते पोटमाळ्यावरती बघितलं आणि दिसले भांडे की मग काढत असते मी. तर ना हे खूप छान वाडगं आहे, त्यामुळं ना मग काढलं. म्हणजे ठेवण्याची अडचण होते खाली, त्यामुळं मग मी ठेवून दिलं होतं वरती. पण नंतर ना म्हणलं की घ्यावंच, कारण की ते मोठं ताट आहे ना, ते भाकरी करायला चांगलं आहे, पण हे ना पीठ मळायला चांगलं आहे, त्यामुळे घेतलं मी. त्यानंतर मग वैभवदादाला पण उठवलं आणि त्याला आंघोळीला पाणी उतरावून दिलं. तर इथे बघा पाऊस एकदम जोराचा चालू आहे. आणि आता हे बघा पालक पण एकदम व्यवस्थित शिजली होती आणि ह्या स्मॅशरनी ना त्याचा एकदम बारीक असा स्मूथ असा घरटा बनवून घेतला मी. आणि स्मॅशरने ते घरटल्यामुळं ना एकदम व्यवस्थित घरटल्या जातं. डाळ पण म्हणा, पालक पण म्हणा, छान एकदम घरटल्या जाते. आणि आता याला फोडणी देऊन घेणार आहे. साधारण आपल्या डाळ कशी आपण फोडणी देतो तशीच, फक्त राई, जिरे, लसूण वगैरे टाकून याला फोडणी देणार आहे. तर फ्रेंड्स, लसूण आणि राई, जिरे व्यवस्थित तडतडल्याच्या नंतर याच्यामध्ये ना एक चमचाभर हे पालकचा गरगटा घेतला आणि त्यामध्ये थोडीशी चटणी लालवाली आणि हळद वगैरे घेतली आणि ते तसंच फोडणी दिले त्याला. आणि ते तेलामध्ये अगोदर फ्राय केलं आणि त्यानंतर मग हा सगळा गरगटा जो आहे तो याच्यामध्ये ॲड केला. आणि आता याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे 2 चमचे आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलं आहे. आणि झाले आता इथे आपली पालकची भाजी तयार. आणि आता इथे चीज पराठा बनवून घेते मी, कारण की त्याच्या डब्याला पण द्यायचा आहे. आणि त्याला नाश्त्याला पण तो बोलला की मी चीज पराठाच खातो, तर त्याला भात आणि पालक वगैरे नको होती. तर मी म्हणले ठीक आहे, मग त्याला आता डब्याला पण आणि नाश्त्याला पण चीज पराठा बनवून देते. तर इथे चीज पराठाची रेसिपी तर मी अगोदरच दाखवली आहे तुम्हाला एकदा. भरपूर वेगवेगळ्या पद्धतीने चीज पराठा बनवलं जातं आणि इथं मी ना इमर्जन्सी चीज पराठा बनवत होते. तर इथे ना हे अगोदर छोटीशी पोळी लाटून घेतली, त्याला तेल लावून घेतलं, त्यावरती हे चीज टाकलं आणि त्यानंतर इथं ना चिली फ्लेक्स नव्हते, तर मी ऑरिगॅनो टाकलं त्यामध्ये. आणि त्यानंतर थोडंसं लाल तिखट टाकलं, कारण चिली फ्लेक्स नव्हते ना, त्यामुळे थोडंसं लाल तिखट टाकलं, मीठ टाकलं, कोथिंबीर टाकली बारीक कट केलेली आणि ते पसरवून घेतलं सगळं व्यवस्थित. आणि त्यानंतर मग याला ना असं जसं आपण रुमालाची घडी करतो तशी याला घडी घालायची ह्या पोळीला. आणि त्यानंतर मग आता याला असंच चौकोनी लाटून घेणार आहे. मला ना एखाद्या वेळेस ही चौकोनी पोळी लाटायची म्हणले ना, हे चौकोनी पराठा लाटायचा म्हणलं ना, तर ते काय वाटत नाही एवढं होतं ते. पण ते त्रिकोणी पराठा बनवायचा म्हणलं ना, ते मला जमतच नाही. ते त्रिकोणी पराठा बनवायला हे केलं ना, मी पीठ घेतलं ना, तर त्याची गोल चपाती आपोआप होऊन जाते. कारण की सवय झालेली आहे ती त्रिकोणी असं हे करून घेतले, घडी करून घेतली ना त्रिकोणी, तर त्याला ना त्रिकोणी असं ठेवताच येत नाही मला, लगेच गोल होऊन जातं ते. तर आता इथे एक एक करून मी पराठे वगैरे बनवून देते आणि त्याला वेळेवरती नाश्ता डबा वगैरे देते, म्हणजे तो वेळेवरती त्याच्या शाळेमध्ये निघून जाईल. तर फ्रेंड्स, आता वैभवचा नाश्ता वगैरे झाला, त्याला डबा वगैरे सगळं हे पॅक करून दिलं आणि त्याची तयारी झाल्याच्या नंतर तो गेला त्याच्या ट्युशनला. तर ट्युशन अगोदर असते आणि त्यानंतर मग ट्युशन झाल्याच्या नंतर मग तो तसाच डायरेक्टली शाळेमध्ये जातो. त्यामुळे त्याला लवकर जावं लागतं सकाळी सकाळी. आणि अगोदर संध्याकाळचं ट्युशन होतं ना, तेव्हा आरामात सगळं व्यवस्थित चालायचं. पण आता ना सकाळचं ट्युशन झाल्यामुळे ना खूप घाई गडबड होते त्याला.
आणि त्यानंतर ना मग मी माझ्या एक एक करून कामाला सुरुवात केली. तर सगळ्यात अगोदर सगळं हॉलमधलं ना क्लिनिंग केली मी. लादी वगैरे सगळं पुसून घेतलं स्वच्छ आणि सकाळी सकाळी घर क्लीन झालेलं होतं. आणि त्यानंतर मग आता सगळं क्लिनिंगची कामं झाल्याच्या नंतर मग अंघोळ वगैरे केली, कपडे वगैरे धुवून टाकले. आणि आज ना कपडे भरपूर प्रमाणात होती. तर म्हणजे बेडरूमच्या बाल्कनीमध्ये जे रश्या वगैरे बांधलेल्या आहेत ना, त्याच्यावरती एवढी सगळी कपडे म्हणजे राहिली नसती. कारण की ना काल रविवार होता आणि कालच्या ब्लॉगमध्येच तुम्ही बघितलं की नाही नाही म्हणता 2 वेळा तरी आम्ही भिजलो दोघंजणं पण. वैभवदादा पण 1-2 वेळा भिजला. त्याचे तर असं रोजच असतात त्याचे तर 2-3 जोड तर असतात त्याचे कपडे धुवायला. आणि काल आम्ही पण नाही नाही जवळजवळ 4 जोड झाले आमचे पण. कारण सकाळी 1 वेळा भिजलो, त्यानंतर आल्यावर चेंज केलं, त्यानंतर मग पुन्हा भिजलो, त्यानंतर पुन्हा आल्यावर चेंज केलं. म्हणजे असं भरपूर आज कपडे जे आहेत ना ते धुवायला होते. धुवायचं काय वाटत नाही मला, पण हे सुकायचं म्हणलं तर मग ते थोडंसं टेन्शन येतो पावसाळ्याच्या दिवसामध्ये. आणि बाकी उन्हाळा, हिवाळा काही वाटत नाही, पण पावसाच्या दिवसामध्ये ना कपडे सुकवायचं टेन्शन येतं. त्यामुळं ना मग मी डायरेक्टली काय केलं, हे स्टँड जे आहे ना कपड्याचं हेच हॉलच्या बाल्कनीमध्ये ठेवून दिलं आणि त्याच्यावरती अर्धे कपडे ह्या स्टँडवरती टाकणार आहे आणि त्यानंतर मग अर्धे कपडे जे आहेत ते रश्या ज्या आहेत बेडरूमच्या बाल्कनीमध्ये तिथे टाकणार आहे. म्हणजे होऊन जातील व्यवस्थित. म्हणजे हे पण ना स्टँड पण ना आता इथं ठेवलेलं आहे. मग पाऊस आला की पटकन आतमध्ये घेता येतो. पण आता ओले कपडे आहेत डायरेक्टली असं जर कपडे टाकले तर मग पाणी गळतं ना कपड्याचं. त्यामुळं ना मग मी ते स्टँड बाहेर ठेवलेलं आहे आणि पाऊस आला की लगेच मग आतमध्ये घेईन लगेच स्टँड. आणि त्यानंतर मग आता अर्धी बकेट तिथं स्टँडवरती कपडे टाकले आणि आता अर्धी बकेट इथे हॉलच्या काय बेडरूमच्या बाल्कनीमध्ये टाकणार आहे. आणि आत्ता कुठेतरी थोडासा पाऊस जो आहे तो कमी झालेला आहे, नाहीतर कंटिन्यू एकदम जोरजोरात पाऊस चालू होता. तर फ्रेंड्स काल रविवार होता, पण तरीसुद्धा साहेबांना म्हणजे आराम करायला भेटला नाही. काल सुट्टीचा दिवस पूर्ण कामामध्ये निघून गेला. त्यामुळं ना मग मी आज त्यांना कामाला जायला नको म्हणत होते, की कालचा पूर्ण दिवस कामामध्ये निघून गेला आहे, तुम्हाला आराम नाही भेटलं तर मग राहू द्या आजच्या दिवस. आणि पाऊस पण असा जोरदार चालू होता सकाळी सकाळी, त्यामुळं मग नकोच म्हणत होते मी. पण ते डब्बा न घेता तसंच गेले कामाला. आणि त्यांना खाडं करायचं म्हणलं की त्यांना खूप हे होतं, चिडचिड होते. म्हणजे नुकसान होतं एवढं, कशाला खाडं करायचं विनाकारण असं त्यांचं चालू असतं. त्यामुळे त्यांनी ना खाडं वगैरे केलं नाही. आणि आता इथे बघा आम्ही काल ना स्टँड पण नवीन आणला होता. हे फ्रीजच्या खालचा जो स्टँड आहे ना तो जो जुना स्टँड होता ना त्याला ते फ्रीजच्या सोबतच आला होता. त्याला पण 12-13 वर्ष पूर्ण झाली होती त्या स्टँडला आणि ते ना थोडंसं असं पिचकल्यासारखं झालं होतं. त्यामुळं ना नवीन स्टँड आणला आम्ही काल. म्हणजे 2-3 फेऱ्या मारल्या आम्ही कमीत कमी काल स्टेशनला जाताना. तर इथे बघा कपडे पण व्यवस्थित असं सुकत आहेत. थोडंसं आता पाऊस कमी झालेला आहे त्यामुळं सुकत आहे. तर आता मला ना रॅशन सगळं डब्यामध्ये भरून घ्यायचं आहे. कालच मी सगळं म्हणजे डब्बे वगैरे सगळं घासून घेतले होते आणि टप वगैरे सगळंच घासलं होतं. आणि आता रॅशन जे आहे ते भरून घेते. कारण आता सगळं खाणं-पिणं सगळं झालेलं आहे आणि आता निवांत वेळेमध्ये मग ह्याला ना रॅशन हे जे आहे भरायचं म्हणलं ना, काम करायचं म्हणलं ना रॅशन भरायचं, याला भरपूर वेळ लागतो. कारण एक एक डब्यामध्ये विचार करून सामान भरावं लागतं. कुठलं सामान जास्ती आहे, कुठल्या डब्यात भरायचं, कुठलं सामान कमी आहे ते कुठल्या डब्यात भरायचं, हे सगळं ना विचार करून करून भरावं लागतं. त्यामुळं मग मी निवांतपणे आता बसले होते मी हे करत. आणि हे जे ऑर्गनायझर आहे ना मसाला ऑर्गनायझर ते सुद्धा आता त्याच्यातमध्ये सुद्धा भरून ठेवते. कारण की आता जे मसाल्याचं जे डब्बा आहे ना त्याच्यामध्ये जर थोडं मसाले टाकले तर उरलेला मसाला मी असंच ठेवत होते ना पिशवीमध्ये हे करून पॅक करून. तर म्हणलं आता ते पिशवीमध्ये पॅक करून ठेवण्यापेक्षा हे मसाला ऑर्गनायझर आहे त्याच्यामध्ये ठेवता येईल, म्हणजे उरलेला जे मसाला आहे ते. तर त्यामुळं ना त्याचा पण वापर होईल. तर आता पटापट इथे डबे भरून घेते.
तर फ्रेंड्स आता भरपूर सामान इथे भरून झालं होतं आणि अजून थोडंसं बाकीच होतं. आणि हे बघा आईने गावाकडून पापड पाठवून दिलेले आहेत उडदाचे, म्हणजे घरामध्ये बनवलेले होते. आणि त्यानंतर मग ना अनुताईला बसवलं, ते भरण्या अजून भरायच्या होत्या बाकी थोडंसं ते करण्यामध्ये. आणि मी पटकन आता हे तांदूळ जे आहे, तांदळाची गोणी आणली होती ना काल, तर ते ना मी ह्या टपमध्ये भरून घेते पूर्ण तांदूळ. कारण की असंच गोणी जर ठेवायला गेलं ना, तर पावसाळ्याचे दिवस आहेत एकतर, आणि थोडंसं जरी चुकून एखादा थेंब किंवा काही थोडंसं जरी पाणी पडलं गोणीवरती, तर पूर्ण तांदूळ जे आहे ते खराब होतील. त्यामुळं ना मग मी हे जे टप आहे ते कालच घासून वगैरे ठेवला होता, तर सुकला होता व्यवस्थित. त्याच्यामध्ये तांदूळ वगैरे भरून घेतलं. तोपर्यंत अनुताईने हे छोटे छोट्या भरण्याचे आहेत ते पण भरायच्या बाकी होत्या. हे लसूण, कांदा हे सगळं अनुताईने भरून घेतलं. आणि आता मी पटकन स्वयंपाकाला सुरुवात करते, कारण की हे सगळं करण्यामध्ये ना दुपारी सुरुवात केली होती आणि आता संध्याकाळ झाली आहे. तर मी थोडंसं चहा पीत बसले होते, तोपर्यंत वैभवदादा आला होता. आणि आता पालकची भाजी होती सकाळची, त्यामुळं साहेब बोलले की दुसरं काय बनवू नको, पालकची भाजी आहे तर फक्त चपात्या आणि भात आणि भजी बनव आणि पापड थोडेसे तळ, असं म्हणून सांगितलं होतं. तर मी आता पटापट स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. तर इथे ना बेसन वगैरे सगळं हे करून ठेवलेलं आहे, भजीसाठी तयार करून ठेवलेलं आहे. त्यानंतर कुकरमध्ये भात शिजवून ठेवलेला आहे. आणि आता पटकन ना चपात्या करून घेते, कारण की आता झालेला आहे म्हणजे वेळ साहेब घरी येण्याचा, त्यामुळं पटापट करते. तर भात ना शिजला होता आणि पालकची भाजी वगैरे दिली होती वैभवदादाला. त्याने नाश्ता वगैरे केला आणि तो खाली गेला खेळायला. त्यानंतर आता पटापट इथे आवरते. आणि भजी जे आहे ना, ते साहेब आल्याच्या नंतरच भजी बनवणार आहे. कारण अगोदरच भजी बनवून ठेवले ना, तर मग ते थंड खायला पण चांगलं लागत नाही आणि म्हणजे ते तेल तेल राहतं त्या भजीमध्ये थोडंसं. गरमागरम खाल्लं ना तर मग ते चांगलं लागतं. तर इथे बघा वाजलेले आहेत 5:30 आणि अन्नूताईने ना पूर्ण सगळा पसारा आवरला बाहेरचा. सगळं झाडू वगैरे मारून घेतलं आणि लादी पण एकदा पुसून घेतली स्वच्छ. कारण की ना पावसाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळं कुठं साखर वगैरे थोडीशी कुठंतरी कण सांडलेलं होतं, त्यामुळं माशा येत होत्या. तर मी अनुताईने ना फिनाईल वगैरे टाकून सगळं लादी स्वच्छ पुसून घेतली. आणि तोपर्यंत इथे साहेब पण आले आणि मग आता भजी बनवायला चालू करते. आणि ना नशीब ते मिरची भजी बनवायला सांगितली ना, तर ते कांदा वगैरे कट करायचं म्हटलं तर अजून जास्ती वेळ लागला असता. आणि आजचा ना पूर्ण दिवस माझा कामामध्ये गेलेला आहे. म्हणजे आज ना थोडं पण आराम केलं नाही. एक झालं की एक, एक झालं की एक, सगळे कामच होते. कुठला कुठला असतो असा दिवस म्हणजे ज्यामध्ये ना थोडं पण आराम भेटत नाही. तर खूप थकलेली होती आणि त्यामध्ये मग साहेब बोलले की भजी वगैरे बनव. मग आता म्हणलं की आता कांदा वगैरे कुठं कट करत बसू. मग ते बोलले की मिरच्या भजी बनव. मग आता मिरच्या भजी बनवायला इथे ना अगोदरच बेसन हे करून ठेवलं होतं मी. आणि म्हणजे ते जेव्हा बनवायला चालू करायचं असतं ना, तेव्हाच मी सोडा वगैरे टाकते आणि त्यावरती अर्धा चमचा फक्त पाणी टाकते, म्हणजे सोडा ॲक्टिव्ह होण्यासाठी. आणि जास्ती वेळ असं सोडा टाकून असं ठेवलं ना, मग ते भजी जे आहेत ते खराब होतात. त्यामुळं मी अगोदर सगळं करून ठेवलं होतं, ओवा वगैरे टाकला होता. पण सोडा जेव्हा आपल्याला भजी बनवायचं असतं तेव्हाच मी टाकत असते. तर आता पटापट भजी बनवून देते आणि मग आम्ही लवकरच जेवण वगैरे करून घेऊ. कारण 7 वाजेपर्यंत 7, 7:15, 7:30पर्यंत आमचं संध्याकाळचं जेवण जे आहे ते कंप्लीट होतं. आणि आजकाल ना थोडंसं आमच्याकडे पाण्याचा प्रॉब्लेम चालू आहे. त्यामुळं म्हणजे ना काय झालं आहे, ती नदीच्या इकडं काहीतरी पाईपमध्ये कुठेतरी कचरा अडकला आहे म्हण. आणि पाऊस कंटिन्यू चालू आहे ना, त्यामुळं नदीचं पाणी जे आहे ते कमी होतच नाही आहे. मग ते प्लंबर दादा बोलले की म्हणजे नदीचं पाणी जेव्हा कमी होईल तेव्हा ते पाईपमधला कचरा काढता येईल. तोपर्यंत ना हे असंच चालणार आहे. म्हणजे कधी थोडं सोडणार पाणी, कधी घालवणार पाणी, असं चालू होणार आहे. त्यामुळं थोडं पाणी आता पाण्याचा जर काय असा प्रॉब्लेम असेल ना, तर खूप चिडचिड होते. कारण की सतत म्हणजे वॉश बेसिनमध्ये एखादं भांड्याचा यूज केला तर पटकन असं वॉश बेसिनमध्ये धुवून ठेवायची सवय आहे. त्यामुळं ना पाणी नसलं की मग खूपच चिडचिड झाल्यासारखी होते. आणि फ्रेंड्स आता यापुढे ना मी रोज कंटिन्यू ब्लॉग टाकणार आहे, तर पाहायला विसरत जाऊ नका. थोडासा उशीर होईल, कधी-कधी ना एडिटिंग करायला वगैरे थोडासा उशीर होतो, पण ना रोजच्या रोज कंटिन्यू ब्लॉग टाकेन मी. तर फ्रेंड्स आता ना ब्लॉग इथेच थांबवण्याची वेळ झालेली आहे, कारण ब्लॉग खूप मोठा झाला आहे.
त्यामुळं ना ब्लॉग इथेच थांबवते. आजचा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा आपण लवकरच भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा. बाय.